नमस्कार, मी मयुरी. तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सध्या अधिक मास चालू आहे. तर अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात दान, जप, पूजा, व्रत आणि वाण देणे यांना विशेष महत्त्व आहे. तर तसेच आपण देवांना सुद्धा वाण देतो. तर त्याच प्रकारे आज आम्ही आमच्या बाप्पाला सुद्धा वाण दिलं. गणपती बाप्पाला वाण देणे म्हणजे आपल्या मनातील भक्ती, कृतज्ञता आणि समृद्धीची भावना श्री गणेशाला अर्पण करणे. वाण अर्पण करताना मनात भाव एकच असतो की हे गणराया, तुझ्या कृपेने आमच्या घरात सुख, शांती, धन, धान्य आणि मंगल कार्याची वृद्धी हो आणि सर्व विघ्ने दूर करो आणि तुझी कृपा अशीच आमच्यावर सदैव असू दे. तसंच आज पौर्णिमा असल्यामुळे आम्ही देवाऱ्यात उतरण भरली. उतरण म्हणजे एकावर एक ठेवलेले मातीचे भांडे असतात किंवा छोटे असे धातूचे भांडे असतात आणि हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर हे आपण देवाऱ्यात एकावर एक भरून असं ठेवत असतो. तर यात आपण वेगवेगळ्या प्रकारची धान्य ठेवत असतो, जसं की गहू, तांदूळ, धणे, हळदी कुंकू आणि ज्याला वाटलं तसं तो त्या प्रकारे धान्य टाकत असतो. पण यात जे आपण गहू भरतो हे अन्न समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तांदूळ म्हणजे शुभत्व व शांती याचं प्रतीक मानलं जातं. धने म्हणजे वाढ आणि भरभराट. हळद म्हणजे मंगल व आरोग्य याचं प्रतीक मानलं जातं आणि कुंकू म्हणजे शक्ती व सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. अशा प्रकारे हे उतरण भरून एकावर एक अशी रचली जाते, त्याची पूजा केली जाते आणि देवाऱ्यात आपण हे ठेवत असतो. आपण देवाऱ्यात एक उतरण ठेवू शकतो किंवा 2 ठेवू शकतो. आम्ही इथे 2 उतरण ठेवलेले आहेत आणि याचं मागचं कारण म्हणजे धन, धान्य, आरोग्य, सौभाग्य आणि देवीची कृपा आपल्यावर अखंड राहावी आणि आपल्या घरात सुख समृद्धी यावी, हे यामागचं कारण असतं.